नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महादेवाचा अवतार असल्याचं सांगत पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला काल पिंपरीतून पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आज न्यायालयात हजर केलं होतं. कोर्टात नेमकं काय काय घडलं पाहूया. ऋषिकेश वैद्य यानं अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं महिलेला पुण्यातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही गोष्ट पतीला सांगितल्यास गोळ्या घालेन अशी धमकीही त्यानं या महिलेला दिली. त्यामुळे ही महिला घाबरली, मात्र तिने हिंमत दाखवत पोलीस तक्रार दाखल केली. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. कोर्टात सरकारी पक्षाच्या वकिलांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. लैंगिक अत्याचार केलेल्या लॉजमध्ये वसईतील ठिकाणी आरोपीला नेऊन तपास करायचा आहे. आरोपीचे चॅटिंग आणि इतर तांत्रिक बाबी तपासायच्या आहेत. त्यामुळेच 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. तर आरोपीच्या वकिलांनी वैद्यवर झालेले आरोप फेटाळून लावले. तसेच या महिलेनं इतक्या दिवसांनंतर गुन्हा दाखल का केला असा सवाल उपस्थित केला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 9 दिवसांची कोठडी सुनावली आहे. याविषयी आरोपीच्या वकिलांनी माहिती दिली आहे. ॲडव्होकेट पवन कुलकर्णी आज ऋषिकेश वैद्य यांची बाजू मांडण्यासाठी मेहरबान न्यायालयात उपस्थित होतो. जसा भारतीय कायद्याने प्रत्येकाला आपली न्याय बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, तसा आज ऋषिकेश वैद्य यांच्याकडून आम्ही दोघांनी त्यांची आज न्याय बाजू मांडलेली आहे. आणि सर्वप्रथम ज्या सरकारी वकील आणि तिथल्या जे आयो आहेत त्यांनी सांगितलं की त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडीची गरज आहे, कारण की त्यांना वसई येथे जाऊन इथल्या लॉजवर जाऊन त्यांचे काही मोबाईल्स जप्त करायचे, त्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी जप्त करायच्या आहेत. त्याच्यासाठी त्यांनी 14 दिवसाची PCR मागितली होती. परंतु आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन करून आज मेहरबान न्यायालयाने त्यांना 6 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी असले कुठल्याही कृत्य केलेलं नाही आणि ते निरपराध आहे असं आमचं म्हणणं. जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ज्या तारखा सांगण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या संदर्भात काही जे सांगितलं जातं त्यात किती तथ्य नसेल तर त्याला तुमचा काय प्रतिवाद होता? प्रतिवाद असा आहे की ज्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या घटना 2023 ते 2025 पर्यंतच्या सांगितलेल्या आहेत. आणि त्या ज्या घटनेला विलंब झालेला आहे, या घटनेला त्याचा कुठलाही सबळ पुरावा किंवा सबब कारण त्यांनी या स्पष्ट केलेलं नाही त्यांनी फिर्याद देताना. त्याच्यामुळं असा कुठलाही घटना घडलेली नाही असं आमचं म्हणणं आहे. पोलीस कोठडी दिली 6 दिवसांची 9 दिवसांची वेळ 6 एप्रिलपर्यंत. आणि आमच्याकडे काही पुरावे आलेले आहेत ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे, त्यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलेले आहे. ते पुरावे आम्ही योग्य वेळी मेहरबान कोर्टात आम्ही दाखल करणार आहे. या सुनावणी दरम्यान ऋषिकेश वैद्य याचे मोठे बंधू उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भावावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. मेरा नाम धनंजय शास्त्री वैद्य है और ऋषिकेश वैद्य गुरुजी का मैं ज्येष्ठ भ्राता हूँ. उन पर लगाए हुए जो भी आरोप है वह पूर्णतः बने बनाए और झूठे हैं. हमारा मान्य संविधान पर और मान्य न्यायपालिका पर पूरी तरह विश्वास है और जो भी हमको बात कहनी होगी, अपनी ओर से प्रस्थापित करनी होगी, वो हम मान्य न्यायालय के सामने प्रस्तुत करेंगे. और इस कार्य में हमको ज्येष्ठ विधिज्ञ श्री एडवोकेट पवन कुलकर्णी जी और जाने माने विधिज्ञ श्री एडवोकेट शाह जी और उनकी पूरी टीम सहकार्य कर रही है. सत्य की विजय होगी. सत्यमेव जयते नानृतम. जी बस.